हॅलो माय डिअर फ्रेंड, माझं नाव योगेश आणि ट्रेड सायकोलॉजी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार मार्केट हे काय करत आहे, मार्केट हे अधिक काय करू शकते या वीकमध्ये आपल्याला दिसत आहे. निफ्टीमध्ये ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट होताना, त्यानंतर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तर बँक निफ्टी उद्या काय करू शकते, तर आज आपण डिटेल हे चार्टवरती पाहू. तर मेक शुअर करा की व्हिडिओ हा आपण एंडपर्यंत पहा. तर फ्रेंड, व्हिडिओ जर का आपल्याला आवडला तर आपण व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड, आपण चार्टवरती पाहूया. तर फ्रेंड, पहिले आपण पाहू निफ्टीला. निफ्टीमध्ये आपण वीकली चार्टपासून ॲनालिसिस करू. वीकली डेली पासून आपण ॲनालिसिस करू. आपल्याला वीकली चार्टवरती निफ्टी दिसत आहे की निफ्टीमध्ये जे बनले होते हे एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न बनले होते. तर फ्रेंड, आपल्याला त्याला फॉलो थ्रू येताना दिसत आहे. आणि आपल्याला निफ्टीमध्ये RSI 60 सपोर्टवरती पण दिसत आहे. म्हणजे RSI आपल्याला 60 सपोर्ट घेताना दिसू शकते. तर हा झाला वीकली चार्ट फ्रेंड. आणि डेली चार्टवरती जर का पाहिले, डेली चार्टवरती जर का पाहिले फ्रेंड, तर आपल्याला दिसत आहे ह्या ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट देताना आपल्याला निफ्टी दिसले. आणि सिंपल फ्रेंड, आपल्याला निफ्टीमध्ये आणि निफ्टीने काय केले होते फ्रेंड, निफ्टीने हा जो एरिया एक सपोर्ट एरिया बनवला होता. हा एरिया जो आहे, हा एरिया एक सपोर्ट एरिया निफ्टीने बनवला होता. म्हणजे 1 2 3 4 दिवसाचा लो आज निफ्टी आपल्याला 4 दिवसाचा लो निफ्टी आज ब्रेक करताना दिसले. निफ्टीमध्ये आज चांगली मोमेंटम आपल्याला दिसली डाऊन साईडमध्ये. तर निफ्टीमध्ये नेक्स्ट जो आहे फ्रेंड, तर निफ्टीमध्ये नेक्स्ट आपल्याला सपोर्ट हा 23,550चा नेक्स्ट निफ्टीमध्ये आपल्याला सपोर्ट आहे. आणि त्यानंतर अधिक आपल्याला निफ्टीमध्ये 21,200चा आपल्याला सपोर्ट आहे. आणि अगेन आपल्याला एक सपोर्ट जो दिसू शकते तो म्हणजे आपल्याला RSI 40 वरती निफ्टी सपोर्ट घेताना दिसू शकते. सिंपल हे निफ्टीचे ॲनालिसिस झाले फ्रेंड. आपण मार्केटमध्ये हे बेअरिश आहोत. आपण वीकमध्ये डिस्कस केले होते की आपण मार्केटमध्ये बेअरिश आहोत आणि निफ्टीने एक्झॅक्ट हे तसेच प्राइस ॲक्शन केले. म्हणजे निफ्टीमध्ये आपल्याला हा मोठा फॉल म्हणजे एक पोझिशनली एक फॉल होताना दिसू शकते. म्हणजे मोठा फॉल आपल्याला पोझिशनली दिसू शकते. तर निफ्टीमध्ये हा एक सपोर्ट आहे, म्हणजे 21,550चा सपोर्ट आपल्याला दिसू शकते. त्यानंतर अगेन एक आपल्याला दिसू शकते निफ्टीमध्ये 21,220चा आपल्याला सपोर्ट दिसू शकते. आणि एक अधिक सपोर्ट आहे तो म्हणजे RSI 40 सपोर्ट पण आपल्याला घेताना निफ्टी दिसू शकते. निफ्टीमध्ये सिंपल निफ्टीने ट्रेंड लाईन ब्रेक केली आणि ट्रेंड लाईन ब्रेक केल्यावर निफ्टीने एक पुलबॅक देऊन आपल्याला एक कन्फर्मेशन दिसत आहे निफ्टीने देताना. ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट देऊन एक पुलबॅक कॅन्डल म्हणजे ग्रीन कॅन्डल आणि म्हणजे इनसाइड कॅन्डल आपल्याला तिथे पण दिसली. आणि सिंपल त्या पुलबॅकचे आपल्याला दिसत आहे आज ब्रेकडाऊन देताना. म्हणजे निफ्टीमध्ये आपल्याला फॉल होताना दिसू शकते. आणि RSI 40 सपोर्ट पण निफ्टी हे घेताना दिसू शकते. आणि RSI जर का 40 हे निफ्टीने तोडले तर आपल्याला निफ्टीमध्ये एक चांगले डाऊन ट्रेंड पण आपल्याला निफ्टीमध्ये दिसू शकते. तर सिंपल हे ॲनालिसिस निफ्टी झाले फ्रेंड. आता आपण बघू बँक निफ्टीचे. बँक निफ्टी या वीकमध्ये काय करू शकते आणि इंट्राडेमध्ये बँक निफ्टी काय करू शकते एक्सपायरीसाठी. तर फ्रेंड, सिंपल आपल्याला जायचं आहे बँक निफ्टीवरती. बँक निफ्टीचा आपल्याला पाहायचा आहे वीकली चार्ट. तर वीकली चार्टवरती आपण डिस्कस केले होते की RSI 60 हा रेजिस्टन्स आहे निफ्टीला, 1 हर्डल आहे. आणि एक्झॅक्ट आपल्याला RSI 60 वरती रेजिस्टन्स घेताना आपल्याला बँक निफ्टी दिसली. तर फ्रेंड, बँक निफ्टी काय करत होते, बँक निफ्टी ट्रेंड लाईनचे सपोर्ट घेऊन वर जात होते. तर आता अगेन आपल्याला जे बँक निफ्टी आहे, बँक निफ्टी हे आपल्याला दिसत आहे या ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेताना येऊ शकते. हा झाला वीकली चार्ट फ्रेंड. आणि डेली चार्टवरती जर का पाहिले, डेली चार्टवरती आपल्याला दिसत आहे एक मल्टिपल डोजी कॅन्डल बँक निफ्टी बनवताना. आणि आपल्याला दिसत आहे RSI 40 वरती येताना. तर सिंपल बँक निफ्टीमध्ये काय करू शकते फ्रेंड, बँक निफ्टीने जर का हे इनसाइड कॅन्डलचे जर का ब्रेकआउट दिले, डोजी कॅन्डलचे ब्रेकआउट दिले, तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये पण एक चांगले डिसेंट टार्गेट उद्यासाठी भेटू शकतात. म्हणजे फ्रेंड, सिंपल डोजी कॅन्डलचे जर का ब्रेकआउट बँक निफ्टीने दिले तर आपल्याला हे सिंपल डिसेंट टार्गेट आपल्याला उद्या एक्सपायरीसाठी भेटू शकते, म्हणजे डाऊन साईडसाठी. तर आपण इंट्राडेमध्ये जाऊन बँक निफ्टीला डिटेल ॲनालिसिस करू.
तर आपल्याला फ्रेंड 15 मिनिटाच्या चार्टवरती दिसत आहे, आपल्याला फ्रेंड बँक निफ्टी दिसत आहे 4 दिवसापासून एकाच ठिकाणी क्लोजिंग देताना आपल्याला बँक निफ्टी दिसत आहे. म्हणजे एक झाले, 2, 3, हे 4 दिवसाची जे क्लोजिंग आहे फ्रेंड, हे 4 दिवसाची क्लोजिंग आपल्याला एकाच ठिकाणी दिसत आहे. म्हणजे बँक निफ्टीमध्ये एक मूव्ह आहे, एक म्हणजे बँक निफ्टीमध्ये एक मूव्ह पेंडिंग आहे. आपल्याला तो मूव्ह डाऊनसाईड पण भेटू शकते किंवा अपसाईड पण आपल्याला तो मूव्ह पाहायला भेटू शकते. आपल्याला काय दिसत आहे फ्रेंड, आपल्याला 4 दिवसाची जे क्लोजिंग आहे एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपल्याला दिसत आहे RSI 60-40 म्हणजे RSI आपल्याला साईडवेज दिसत आहे. आणि मार्केट बँक निफ्टी पण आपल्याला हे आतापर्यंत साईडवेज दिसत होते. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक मूव्ह पेंडिंग दिसत आहे. आणि अगेन आपल्याला जे दिसत आहे बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला दिसत आहे एक डायव्हर्जन्स. आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला दिसत आहे फ्रेंड 15 मिनिटाच्या चार्टवरती आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला दिसत आहे डायव्हर्जन्स, बुलिश डायव्हर्जन्स आपल्याला पाहायला दिसत आहे. आणि आपल्याला एक दिसत आहे ट्रेंड लाईन. आणि आपल्याला हे वरून येताना ट्रेंड लाईन दिसत आहे. सिंपल बँक निफ्टीची ॲनालिसिस आहे फ्रेंड. बँक निफ्टीने जर का एरियाचे ब्रेकआउट दिले आणि एक पुलबॅक देऊन जर का हे ब्रेकआउट दिले तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक चांगला मोठा अपसाईड मूव्ह आपल्याला पाहायला दिसू शकते. आणि आपल्याला कन्फर्मेशनसाठी आपण काय घेतो, RSI डायव्हर्जन्स 15 मिनिटाच्या चार्टवरती. आणि आपल्याला दिसत आहे ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट देताना. आणि हा जो आणि प्राइस काय करते, प्राइस हे आपल्याला एक साईडवेज दिसत होती. आणि या साईडवेज झोनचे आपल्याला ब्रेकआउट होताना पण आपल्याला दिसू शकते. आणि आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड, आपल्याला वेट करायचा पुलबॅकचा वेट का करायचा आहे फ्रेंड. अगोदरल्या दिवशी जर का डोजी कॅन्डल बनत असेल तर कधीच डायरेक्ट आपण एक मूव्ह येणार आहे, म्हणजे डोजी कॅन्डलचे ब्रेकआउट दिल्यावर एक मूव्ह येणार आहे हे बरोबर आहे. पण आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड, जर का डोजी कॅन्डल असेल तर नेहमी आपल्याला एक पुलबॅकचा वेट करायचा आहे. आणि सिंपल आपल्याला डेली चार्टवरती दिसत आहे डोजी कॅन्डल. तर डोजी कॅन्डलचं जर का ब्रेकआउट दिले तर आपल्याला डोजी कॅन्डलचे हायचे ब्रेकआउट दिले तर आपल्याला डायरेक्ट एंट्री करायची नाही, आपल्याला वेट करायचा पुलबॅकचा. आणि एक आपल्याला पुलबॅकच्या म्हणजे एन पॅटर्नच्या ब्रेकआउटवरती आपण बसू शकतो. आणि एक डिसेंट टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये भेटू शकते. हे झाले अपसाईड. आणि डाऊनसाईडसाठी आपल्याला बँक निफ्टी दिसत आहे कन्सॉलिडेशन करताना. म्हणजे एक आपल्याला एक साईडवेज बँक निफ्टी दिसत आहे. आणि सिंपल जर का प्रिव्हियस डे लो जर का बँक निफ्टीने ब्रेकआउट केले तर आपल्याला डायरेक्ट एंट्री करायची नाही, आपल्याला वेट करायचा पुलबॅकचा. आणि आपल्याला एक डाऊनसाईड पण डिसेंट टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये भेटू शकते. ते म्हणजे 45,650चे आपल्याला टार्गेट बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकतात. सिंपल बँक निफ्टीने जर का प्रिव्हियस डे लो ब्रेक केले तर आपल्याला डायरेक्ट एंट्री करायची नाही, आपल्याला वेट करायचा पुलबॅकचा. आणि एक आपल्याला डिसेंट टार्गेट डाऊनसाईड पण आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकते. ते म्हणजे 45,650चे आपल्याला टार्गेट डाऊनसाईड हे पाहायला भेटू शकते. आपले सिंपल लॉजिक हे आहे फ्रेंड की 4 दिवसापासून आपल्याला बँक निफ्टी एकाच ठिकाणी क्लोजिंग देताना दिसत आहे. आणि जो डाऊनसाईड आपल्याला एक मल्टिपल डोजी कॅन्डल दिसत आहे. आणि मल्टिपल डोजी कॅन्डल दिसत आहे. आणि 15 मिनिटाच्या चार्टवरून आपल्याला दिसत आहे बँक निफ्टीमध्ये एक बुलिश आपल्याला एक दिसत आहे, बुलिश डायव्हर्जन आपल्याला पाहायला दिसत आहे. आणि वरून एक ट्रेंड लाईन दिसत आहे. जर का सिंपल ट्रेंड लाईनचे जर का ब्रेकआउट दिले तर प्रिव्हियस डे हायचे ब्रेकआउट दिले तर आपल्याला वेट करायचा पुलबॅकचा. आणि पुलबॅकच्या वरती आपल्याला एंट्री घ्यायची आहे. आणि डाऊनसाईडसाठी पण आपल्याला प्रिव्हियस डे लोचे जर का ब्रेकआउट दिले आणि आपल्याला वेट करायचा एक पुलबॅकचा तर आपल्याला डिसेंट टार्गेट आपल्याला डाऊनसाईड पण बँक निफ्टीमध्ये भेटू शकते. अगेन एक सिनॅरिओ होऊ शकते बँक निफ्टीमध्ये फ्रेंड, म्हणजे तो म्हणजे आपल्याला एक जे बँक निफ्टी आहे, हे जे बँक निफ्टी आहे प्रिव्हियस डे लोवरती आपल्याला बँक निफ्टी एक सेलरला ट्रॅप करताना पण बँक निफ्टी दिसू शकते. म्हणजे म्हणून आपल्याला डायरेक्ट एंट्री घ्यायची नाही आहे डाऊन साईडला, आपल्याला वेट करायचा पुलबॅकचा. आणि सिनॅरिओ म्हणजे कोणता, एक प्रिव्हियस डे लोवरती आपल्याला सेलर ट्रॅपिंग पण दिसू शकते. आणि बँक निफ्टी एक आपल्याला अपसाईड मूव्ह देताना हे बँक निफ्टी आपल्याला दिसू शकते. हा एक सिनॅरिओ आपल्याला पाहायला दिसू शकते. म्हणजे प्रिव्हियस डे लोचे ब्रेकआउट देऊन बँक निफ्टी सेलरला इन्व्हाइट करून एक अपसाईड आपल्याला मोमेंटम बँक निफ्टीमध्ये हे पण आपल्याला एक सिनॅरिओ बँक निफ्टीमध्ये दिसू शकते. सिंपल हे फ्रेंड ॲनालिसिस झाले, बँक निफ्टी एक्सपायरीचे ॲनालिसिस झाले, निफ्टीचे ॲनालिसिस झाले आणि मार्केट काय करू शकते ह्याचे पण ॲनालिसिस झाले.
तर फ्रेंड खरोखर व्हिडिओमध्ये जर का आपल्याला व्हॅल्यू वाटली असेल तर व्हिडिओला आपण लाईक करा, व्हिडिओला आपण शेअर करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड, थँक्यू, हॅव अ नाईस डे.